जागतिक हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या अल निनोच्या संभाव्य संकटामुळे मान्सूनवर होणारा परिणाम लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिलेले आहेत। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यंदा जून मध्ये मुसळधार पाऊस तर जुलै आणि ऑगस्ट मध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर पूरस्थिती आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मान्सूनमधील अनिश्चितता पाहता उपलब्ध पाणीसाठा केवळ जूनपर्यंत मर्यादित न ठेवता तो ऑगस्टपर्यंत पुरेल या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे। पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करणे अनिवार्य आहे। जलसंपदा आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील धरणसाठा आणि भूजल पातळीचा दररोज आढावा घ्यावा। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठा योजनेकडे तातडीने ऑडिट करून गळती रोखावी। जुलै ऑगस्टमध्ये दुष्काळी स्थिती असली तरी जूनमधील संभाव्य अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या पूरस्थिती आणि भूस्खलनासारख्या आपत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आपत्तीची वाट न पाहता प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नियोजन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत। आतापर्यंत कधीही न अनुभवलेल्या नैसर्गिक घटना घडू शकतात हे गृहीत धरून यंत्रणांनी सतर्क राहावे। लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पाणी उपसा आणि वापराचे सुसूत्रीकरण करण्याचे धोरण अवलंबण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले। पावसातील प्रदीर्घ खंड लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी तातडीने ॲडवायझरी प्रसिद्ध करावी। शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची शिफारस करावी। त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही याची खात्री करावी। चारा डेपोचे आगाऊ नियोजन करून पशुधनासाठी चारा आणि पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। हवामानातील बदलामुळे संभाव्य उष्णतेची लाट याचे परिणाम रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज राहावे। ग्रामीण भागात ORS पाकिटे आणि आवश्यक औषधाचा साठा उपलब्ध करून द्यावा। उष्णतेपासून बचावासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क करावे। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी केवळ कागदपत्री न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा। जिल्हा प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज ठेवले जात आहे। नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा अपव्यय टाळावा। याबाबत नवीन हवामान अंदाज मे महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे। प्रशासकीय सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे। प्रत्येक घटकांचे वेळोवेळी मूल्यांकन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी सर्व विभागीय प्रमुखांना दिले आहेत। या बैठकीला जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे संबंधित विभाग प्रमुख ऑनलाईन उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।